इंस्टाग्राम किंवा शॉर्टवर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही एका मित्राला कल्टी देऊन निघालो बावधनला बगाड बघायला. मी पहिल्यांदाच बगाड बघायला चाललो होतो आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा हा मोठा व्हिडिओ युट्यूबवर बघत आहात. एका मित्राला कल्टी देऊन आम्ही 4 जण बगाड बघायला निघालो असं त्या मित्राला वाटतंय, आम्हाला नाही. पण आमचं अचानक जायचं ठरल्यामुळे आम्ही हा अचानक प्लॅन बनवला. जाता जाता मला हे असे झाड मिळाले. यशाच्या शिडीवर चढायला लोक जेवढी मदत करणार नाही तेवढे हरभऱ्याच्या झाडावर चढवायला तुम्हाला मदत करतील. तेच झाड मी डिक्कीत टाकून आम्ही पुन्हा आमच्या प्रवासासाठी पुढे निघालो. जाता जाता पाण्याची ठिकाणे खूप होती जिथे आपण मासे वगैरे बघू शकत होतो, पण आम्हाला बगाड बघून घरी यायचं होतं. आम्ही बगाड बघायला जात असतानाच आम्हाला एक रेस्क्यू कॉल आला. तो माझ्या मित्राने उचलला. आम्ही फलटण मध्ये कार्यरत असणाऱ्या NWWS नॅशनल वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी या संस्थेमध्ये सदस्य आहोत. माझा मित्र वडापाव ऑर्डर करेपर्यंत मी तुम्हाला संस्थेबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आमची संस्था ही वन्यजीवांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. जसे की कोणाच्या घरी साप वगैरे निघाला असेल तर आमची टीम त्या सापाला माणसांपासून वाचवण्यासाठी तसेच माणसांना सापांपासून वाचवण्यासाठी सापाला रेस्क्यू करतात. जर तुम्ही फलटण मध्ये राहत असाल आणि तुमच्या घरी सुद्धा साप निघाला आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आमच्या संस्थेच्या रेस्क्यू टीम बरोबर संपर्क करू शकता. आम्ही पुढे गेल्यानंतर हे घनदाट जंगल आमच्या रस्त्यामध्ये होते. जंगलामधून फिरायला आम्हाला तर खूप छान वाटते, कारण जंगलामध्ये जेवढी शांतता असते तेवढी शांतता आपल्या घरी नसते. पुढे आल्यानंतर आमच्या मित्रांना पेट्रोल भरायचे होते. तेवढ्यातच मला पेट्रोल पंपावर अशा पद्धतीचा कूलर दिसला. मग मी पाणी भरून घ्यायचे ठरवले. पेट्रोल पंपावर फुकटचे पाणी मिळते म्हणून आम्ही 3 बॉटल भरून घेतले. पुढे आल्यानंतर आमचं अचानक ठरलं की ते दाऊजी पाटील यांचं मंदिर आहे. असं मानलं जातं की ते आल्यानंतर भूतबाधा कर्णीबाधा ही समूळ नष्ट होते. त्याचबरोबर आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. माझ्या पण आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा अचानक योगायोग घडला. या मंदिराबद्दल मी सेपरेट आणि व्यवस्थित डिटेल मध्ये व्हिडिओ युट्यूबवरच अपलोड करेल, तरी तुम्ही मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. इथे दाऊजी पाटील यांची जिवंत समाधी आहे. इथून निघाल्यानंतर आम्ही निघालो आता बगाड यात्रा बघायला आणि जाता जाता आम्हाला अशा पद्धतीचे ट्रॅफिक दिसले, पण आम्हाला मोकळाच रस्ता सापडल्यामुळे आम्ही लगेचच इथून निघून गेलो. दरवर्षी मार्च मध्ये किंवा जवळपास ही बगाड यात्रा सातारा जिल्ह्यातील बावधन येथे असते. हे गाव वाई व महाबळेश्वर यापासून जवळच आहे. बगाड म्हणजे येथे ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांना बगाडाला दोरीने बांधतात. कशा पद्धतीने बांधतात ते तुम्हाला पुढे दाखवेलच, पण मी थोडीशी बगाडाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. बगाड यात्रा ही काळभैरव या देवाची यात्रा असते. यामध्ये नवस केलेल्या व्यक्तीला तिथे बगाडावर बांधले जाते. हे बगाड संपूर्ण लाकडाचे असते. त्याच्यावर अजिबात कोणत्याही लोखंडाच्या वस्तूचा वापर केलेला नसतो. बगाड यात्रेची सुरुवात ही होळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच होते. त्यावेळी नवस करणाऱ्या लोकांच्या नावाने कौल लावला जातो. उजव्या बाजूचा कौल म्हणजे होकार आणि डाव्या बाजूचा कौल म्हणजे नकार. अशा पद्धतीने त्यांची बगाड्यासाठी निवड होते. बगाड्या म्हणजे वर ज्या व्यक्तीला बांधलेले आहे त्या व्यक्तीला बगाड्या असं म्हणतात आणि खाली जो गाडा आहे जो गावातील सुतार लोकांनी 7 ते 8 दिवस कष्ट घेऊन तर लाकडापासून बनवलेला असतो त्याला बगाड असे म्हणतात. त्याचे वजन 2 ते 3 टनापर्यंत असते. बगाड यात्रा ही भैरवनाथाची असते. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर लोक पाहण्यासाठी येतात. यावेळी बगाडावर तुम्हाला डॉलर्सच्या नोटांची माळ सुद्धा लागलेली दिसली असेल. मला त्यावेळी माझ्या मित्राने सांगितले होते, पण त्यावेळी मी शूट करायचं विसरलो. पण युट्यूबवर याबद्दल सुद्धा भरपूर व्हिडिओ आलेले आहेत. याचा अर्थ असा की आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची ख्याती पूर्ण जगभर झालेली आहे. भारतीय लोकांना आपली संस्कृती आवडत नाही. भरपूर भारतीय नास्तिक आहेत, पण बाहेरच्या लोकांना याची किंमत माहीत झालेली आहे. त्यामुळे ते लोक आपल्या भारतामध्ये सतत प्रवास करत राहतात. काही भारतीय लोकांना ही सगळी अंधश्रद्धा वाटते, पण ज्याची त्याची आस्था असते आणि एक विश्वास असतो. ज्याने अनुभवलंय त्यालाच माहिती की अंधश्रद्धा आहे की श्रद्धा. धार्मिक गोष्टींबाबत माझी खूप श्रद्धा आहे आणि मी तुमच्या बरोबर माझा अनुभव नक्की शेअर करेल, पण त्यासाठी एक दुसरा व्हिडिओ मी युट्यूबवर नक्कीच अपलोड करेल. तर मला आणि माझ्या या व्हिडिओला, जो माझा पहिलाच युट्यूबवरचा मोठा व्हिडिओ आहे, त्याला सपोर्ट करा. मी आणखी खूप अशा प्रकारचे व्हिडिओ, ट्रॅव्हल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तसेच आम्ही इथे असताना हे बगाड दुरुस्त करायचे चालले होते, त्यामुळे आम्ही इथे बाजूलाच उभे राहून हे
सगळे बघत होतो. हे बगाड ओढायला पुढे बैल असतात, तर ते बैल सुद्धा तुम्हाला इथे दिसत असतील. तसेच गावातील काही सुतार लोक या बगाडाला व्यवस्थित बांधत आहेत आणि कधी कधी हे बगाड तुटून सुद्धा जाते, पण लगेचच गावकरी त्याला जोडून अर्ध्या तासातच यात्रा पुन्हा सुरुवात होते. तर अशा पद्धतीने बगाड्याला वर बांधलेले आहे. आता हे बगाड इथून पळवत पळवत या रानातून नेतात. असे मानले जाते की या ज्या रानामध्ये या बगाडाचे यात्रा असते त्या रानामध्ये पीक सुद्धा चांगले उगवते आणि ज्यांचे कोणाचे रान आहे त्यांना खूप फायदा होतो. त्यांच्या पिकांचे नुकसान कधीच होत नाही. बगाड्या म्हणजे नवस ज्यांचा आहे त्यांचे खूप कष्ट तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसत असतील. या अवस्थेमध्ये त्यांना दिवसभर राहावे लागते, तसेच कडक उन्हामध्ये आणि पूर्ण उंचावर त्यांना दिवसभर इथेच ठेवले जाते. त्याचबरोबर होळीपासून ते आतापर्यंत त्यांचा उपवास सुद्धा असतो. त्याचबरोबर त्यांना मंदिरातच राहावे लागते. याबद्दल आणखी डिटेल मध्ये माहिती मी घेईल, त्यासाठी मी यासाठी स्पेशल एक सेपरेट ब्लॉग तयार करेल. तर तोपर्यंत मला फॉलो करा, कारण तुमच्या फॉलोमुळे मला आणखी मोटिवेट होईल. तर मी नक्कीच आणखी काही नवीन नवीन जागेवर जाऊन तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज दाखवेल. त्याचबरोबर मी ट्रॅव्हल, फिशिंग आणि एक्वेरियम फिशेस याबद्दल व्हिडिओज दाखवतो. ते तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये बघतच असाल किंवा इंस्टाग्राम रील वर बघतच असाल. तर इथे बगाड बघायला एलियन स्पेसशिप सुद्धा आलेले दिसत आहेत आणि असे वेगवेगळ्या ग्रहावरून खूप एलियन स्पेसशिप आलेले होते. तर बगाड्याला म्हणजे या व्यक्तीला सुद्धा स्थानिक लोक देव मानतात, त्यामुळे आज त्यांच्या पाया पडायचे असते आणि विशेष मान सन्मान त्यांना दिला जातो. माझ्या मोबाईलचे स्टोरेज लवकर फुल होते, त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ काढता येत नाहीत आणि त्यात बॅटरी सुद्धा लो होत आली होती. माझ्याकडे पॉवर बँक मी आणली नव्हती, त्यामुळे मी लवकरच इथून निघणार होतो, कारण आम्हाला पुढे सुद्धा जायचे होते. पुढच्या वेळी मी जो मोठा ब्लॉग बनवेल तो ब्लॉग मी यापेक्षा आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न मी करेल आणि आणखी सुंदर माहिती मी तुम्हाला त्यामधून देण्याचा प्रयत्न करेल. बगाड यात्रा ही खूप दिवस आणि खूप वेळ चालते. मी जेवढी माहिती सांगितली ती पुरेशी नाही, पण एक बेसिक माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. आम्हाला इथून लवकर निघायचे होते, कारण आम्हाला लवकर घरी जायचे होते. त्याचबरोबर आम्हाला वाईमधल्या गणपती बाप्पाचे दर्शन सुद्धा घेऊन पुढे जायचे होते. त्याच्यामुळे आम्ही इथून निघण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने धडपडत रानातून निघालो. धडपडत रानातून निघताना खूप मजा येत होती आणि इथे आपल्याला हे बगाडाच्या समोर जे बैल बगाड ओढतात ते बैल इथे पार्किंग केले होते. बैलांनी एवढे कष्ट करून बैल सुद्धा थकलेले दिसत नव्हते, पण आम्ही खूपच थकलो होतो आणि या रानातून त्यात आम्ही रस्ता पण विसरलो होतो. त्यामुळे आम्ही फिरत येऊन परत त्याच जागेवर यायचो. पण कसे बसे आम्ही गाडीपाशी पोहोचल्यानंतर आम्ही तिथून लवकर निघायचा निर्णय घेतला, कारण आम्हाला दक्षिण काशी वाई येथे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे होते. तिथून पुन्हा आम्हाला महाबळेश्वरला सुद्धा जायचे होते. मी पुढचा ब्लॉग नाही बनवला, कारण हा व्हिडिओ बनवला तेव्हाच माझी बॅटरी 10% होती. माझी बॅटरी म्हणजे माझ्या मोबाईलची बॅटरी 10% होती. तसंही रानातून चालून येऊन माझी सुद्धा बॅटरी डाऊन झाली होती. इथे गाडी पार्क केल्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो, तेव्हा आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराचे दर्शन झाले आणि चप्पल स्टँडवर 10 रुपये घेतात म्हणून आम्ही बाजूलाच चप्पल काढून घेतली. असे वाचल्यावर मी आतमध्ये शूटिंग न करता घरी निघालो, कारण आता घरी जायचं होतं आणि ब्लॉग मध्ये मी पहिल्यांदा जे हरभरे खाल्ले होते आणि वडापाव खाल्ले होते तेवढेच माझ्या पोटात होते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये नक्कीच मी चांगली अशी इम्प्रूव्हमेंट करेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला यापेक्षा आणखी चांगला ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.